पुढे झाले अक्कलकोट स्वामी. आता अक्कलकोट स्वामींचं जर तुम्ही ओरिजिनल बखर बघितली, जर तुम्हाला संस्थान पाहायला मिळाली, तर 1275 मध्ये स्वामी प्रकट झालेत आणि 1875 पर्यंत ते देहात होते. म्हणजे 600 वर्ष ते पृथ्वीवर होते. त्यांनी पण अनेकांच्या भूतबाधा करणीबाधा काढल्या देहात समोर असताना. त्यांना परकाया प्रवेश पण येत होता. मग ह्या सगळ्याचं मूळ कुठे जातं की दत्तात्रेयांनी अजून एक संप्रदाय असा आहे की मच्छिंद्रनाथांवर कृपा केली. मच्छिंद्रनाथ विभूतीवरती काम करणारी एक प्रचंड मोठी सकारात्मक शक्ती. मच्छिंद्रनाथांनी नाथपंथ स्थापन केला आणि नाथांनी अघोरपंथ स्थापन केला. पण अघोरचा हेतू वेगळा आहे. हेतू जनकल्याणासाठीचा आहे. ओके. तो विषय पूर्णपणे वेगळा. तर दत्त महाराजांचं जर तुम्ही पाहिलं तर मच्छिंद्रनाथांसारखा सत्पुरुष ते कृपा घडवू शकतात. पुढे नाथ संप्रदाय पुढे येऊ शकतो. तर नाथ संप्रदाय सुद्धा 100% म्हणलात तरी चालेल तंत्रमंत्रावरती. पण अक्षरशः विभूतीवरती मंत्र नाथ म्हणायचे आणि गोष्टी बदलायच्या. अगदी बरोबर. गोरक्षनाथांची गोष्टही तुम्हाला परिचित असेल. मग गोरक्षनाथांनी, पुढे कानिफनाथांनी, अडमंगीनाथांनी समाजाच्या कल्याणासाठी